साहेब पण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यपाल पद ऑफर केलं जात आहे. अरे बाबा, तुम्ही कोणी सांगितलं? एक तर मला राज्यपाल पद ऑफर केलेलं नाही का, हे आपला तर तुम्ही सांगता म्हणून मी ते ऐक, म्हणजे ठीक आहे, ओके. परंतु मी त्या दिवशी सांगितलं की मी सर्वसामान्य लोकांमध्ये, मागासवर्गीयांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग त्यांच्यावर ज्या वेळेला अडचणी येते किंवा वेगवेगळी संकटं येतात, तुम्हाला कल्पना आहे, त्या वेळेला मला पुढे राहून लढावं लागतं. जर ह्या अशी पदं मी घेतली, राज्यपाल पद फार मोठंच आहे ते, पण मग मी काहीच बोलू शकणार नाही, कोणासाठी भांडू शकणार नाही, बोलू शकणार नाही. त्यामुळे मला त्या सगळ्या पदापेक्षा जे आहे, मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे पद सगळ्यात मोठं आहे. साहेब, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून मिठाईच्या पेटाऱ्यातून नव्हे तर औरंगजेबाच्या माणसांना लाच देऊन महाराष्ट्रात परत आले, असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं. कोणी? राहुल सोलापूरकर. अरे काय, या लोकांना वेळ लागलाय का काय लागलं? हे कोण? हां, आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात. अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? काहीतरी वाटेल ते विधानं करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आणि त्यांचे जे वेगवेगळे प्लान्स, त्यांनी संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळ्या प्लान करून त्यांनी ते बरोबर स्वराज्य निर्माण केलेलं. त्याचाच जो भाग आहे, त्यांच्या हुशारीचा भाग आहे, त्याच्या रणनीतीचा भाग आहे की तिथून ते बरोबर आग्र्याहून सुटले. आणि जर तुम्ही म्हणता तसे जर ते सुटले असते काय, तर ते काय आणि संभाजी महाराज काय, दोघे आपल्या घोड्यावरून जे आरामात आले असते. पण त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा काशीला कुठेतरी सोडून दिलं, कुणाच्या तरी ताब्यात दिलं. एकटे एका मार्गानं ते महाराज पुढे आले आणि रायगडावर ज्या वेळा महाराज आले त्यावेळेला जिजामाता विचारतात की शंभूराजे कुठे आहेत काय, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. हा इतिहास आहे. आणि आता हे इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण? ठीक आहे काय.